महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन 15 मार्च 2024 रोजीच्या अन्यायकारक संच मान्यता शासन निर्णयाविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा हिंगोलीच्या वतीने 17 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। हिंगोली जिल्हा परिषदेसमोर झालेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी झाले होते। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शिक्षकांची अपेक्षा आहे। असं या शासन निर्णयात होतं। आता 10 मार्चला एक नवीन परिपत्रक काढून एक शिक्षक तरी देऊ असं करून केलेलं आहे। परंतु त्यामध्ये दुसरं एक असं नमूद केलेलं आहे की तिथं एक सेवानिवृत्त शिक्षक नेमला जावा। सेवानिवृत्त शिक्षक पूर्वी रद्द केलं होतं शासनानं, पुन्हा अजून त्याला सेवानिवृत्त शिक्षक नेमावा म्हणून पुन्हा एकदा त्याच्यात अजून उल्लेख केला। आणि दुसरी गोष्ट अशी की सरसकट प्रत्येक शाळेला 100 पटाला एक मुख्याध्यापक असला पाहिजे। आपण खाजगी शाळा बघतो, खाजगी शाळांमध्ये 100 पटाला मुख्याध्यापक पद आहे। आपल्या जिल्हा परिषद शाळांना हे 151 एक मुख्याध्यापक देय आहे। त्याच्यामुळे काय झालं की आपल्या मुळातच आपल्या आता जिल्हा परिषद शाळांचं पद कमी होत आहे आणि 150 पट जेमतेम कुठल्या तरी शाळेला राहत आहे आणि त्यामुळे मुख्याध्यापक पद अतिरिक्त राहिले। साधारणतः या शासन निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये 26,000 शिक्षकांची पदं अतिरिक्त होण्याची भीती निर्माण झाली आणि ज्या 1 ते 10 पेक्षा कमी पटाच्या शाळा ज्या आहेत तर त्या शाळा जर दुसऱ्या शाळांना समायोजित केल्या तर अशा ही शाळा आणि त्या विद्यार्थ्यांचं जे शिक्षण आहे लेकरांचं तर ते बंद करून त्याच्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे। म्हणून आम्ही महाराष्ट्रभर हा निर्णय घेतलेला आहे। आमचं जे निवेदन आहे ते राज्य शासनाकडे आपल्या वतीने पाठवायचं आहे। त्यांना साहेबांना आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती या संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच मागणी 15 मार्च 2024 चा जो सरकारी शाळांचं कंबरडं मोडणारा अन्यायकारक असा शासन निर्णय आहे तो रद्द करावा, याच केवळ प्रमुख मागणीला घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करीत आहोत। आणि या शासन निर्णयामुळे जे दूरगामी जिल्हा परिषद नगर परिषद शाळेवर जे परिणाम होणार आहेत त्या परिणामामुळे जे गोरगरीब लेकरांचं शिक्षण आहे, वाडी वस्त्यावरच्या गोरगरीब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं जे शिक्षण आहे तर ते उद्ध्वस्त होण्याची भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। साधारणतः आम्ही अभ्यास केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 22,000 शिक्षकांची पदं ही अतिरिक्त होण्याची भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। तसेच 6,000च्या आसपास ज्या लहान शाळा आहेत, 10 पेक्षा कमी पट असलेल्या शाळा असतील, 20 पेक्षा कमी पट असलेल्या शाळा असतील, या शाळा देखील शासन या ठिकाणी बंद करण्याची ही टप्प्याटप्प्यानं मोहीम सुरू केलेली दिसते। आणि म्हणून या शासन निर्णयाला आमचा कडाडून विरोध आहे आणि तो शासनानं तात्काळ मागे घ्यावा। जर शासनानं हा निर्णय मागे नाही घेतला तर यापुढे अजून तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत।